प्रश्न 11वा त्याला स्टार दिलेला आहे. प्रत्येकी 3 सेमी त्रिज्येची केंद्र ए, बी व सी असणारी 3 वर्तुळे अशी काढा की प्रत्येक वर्तुळ इतर 2 वर्तुळांना स्पर्श करेल. आपल्याला ही पक्की आकृती काढायची आहे, पण इथे पहिल्यांदा आपण कच्ची आकृती काढूया. समजा पेन्सिलने तुम्ही केंद्र ए, केंद्र बी आणि केंद्र सी घेतले. प्रत्येकी 3 सेमी त्रिज्येची ही प्रत्येकी 3 सेंटीमीटर त्रिज्येची वर्तुळ काढायची आहेत आणि ती जी वर्तुळ आहे एकमेकांना स्पर्श करणार आहेत. तर ही अशी बाहेरून स्पर्श करणारी, तर हे जे त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे, याची सुद्धा त्रिज्या 3 सेंटीमीटर आहे, ही सुद्धा त्रिज्या 3 सेंटीमीटर, ही 3. तर अशी प्रत्येकाची 3-3 सेंटीमीटर त्रिज्या आहे. ए आणि बी हे केंद्र असणारी वर्तुळे एकमेकांना बाहेरून स्पर्श करतात. तर ए बी जर काढायचे असेल तर ह्यांच्या त्रिज्यांची बेरीज होईल. तर 3 आणि 3 ही 6 सेंटीमीटर होईल. त्यानंतर ए सी ही सुद्धा 6 सेंटीमीटर होईल आणि बी सी सुद्धा 6 सेंटीमीटर होईल. तर इथे आपण पहिल्यांदा म्हणूया केंद्र ए, बी व सी असणारी 3 वर्तुळे प्रत्येक वर्तुळ इतर 2 वर्तुळांना स्पर्श करतात. आपल्याला म्हणावं लागेल बाह्य स्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बरोबर त्रिज्यांची बेरीज. तर ह्या पद्धतीने आपण ए बी, ए सी आणि बी सी या तिन्ही बाजूंची किंमत काढूया. तर इथे पहिल्यांदा जर ए बी काढायची झाली तर 3 अधिक 3 बरोबर 6 सेमी अशी होईल. त्याच पद्धतीने बी सी ही सुद्धा 3 अधिक 3 म्हणजे 6 सेमी होईल. त्यानंतर ए सी हिची किंमत सुद्धा 3 अधिक 3 6 सेमी होईल. आपण प्रथम त्रिकोण ए बी सी हा 6 सेमी चा समभुज त्रिकोण काढू. समभुज त्रिकोण काढण्यासाठी आपण आता रचना करू. आता इथे रचना, तुम्हाला ही रचना पट्टी पेन्सिलनी करायची आहे, पण इथे मी तुम्हाला समजण्यासाठी कलर पेन्सिलचा वापर करतोय. तर इथे सुरुवातीला आपण ए बी 6 सेंटीमीटर, सुरुवातीला ए बी आपण 6 सेंटीमीटर घेऊया. तर इथे हा ए आला आणि इथे 6 सेंटीमीटरवर इथे बी येईल. तर 6 सेंटीमीटर आपल्याला ए बी घ्यायचा आहे. तर हा ए येईल आणि हा बी, हा 6 सेंटीमीटर घेतलेला आहे. तुम्ही परीक्षेला पेन्सिलनीच आकृती काढायची आहे. इथं समजण्यासाठी इथे कलर पेन्सिलचा वापर करतोय मी. सुरुवातीला आपण ए बी 6 सेंटीमीटरचा रेषाखंड काढला. आता ह्या कंपासमध्ये
एवढंच 6 सेंटीमीटर अंतर घ्यायचं आहे. इथे कंपासमध्ये 6 सेंटीमीटर अंतर घेतलं आणि एक कंस करायचा आहे वरच्या बाजूने. तेवढंच अंतर न हलवता आता ए वर ठेवूया आणि दुसरा कंस करायचा आहे. आपल्याला ह्या ठिकाणी जो बिंदू मिळालेला आहे तो हा ए, बी आणि हा सी आहे. तर आपण पहिल्यांदा त्रिकोण जोडून घेऊया. तर हा त्रिकोण आपण जोडला. तर ही सुद्धा आपली 6 सेंटीमीटर आहे. ही सुद्धा 6 सेंटीमीटर आहे. असा त्रिकोण ए बी सी हा 6 सेंटीमीटरचा समभुज त्रिकोण काढलेला आहे. हे जे टोटल 6 सेंटीमीटर घेतलं होतं, आपल्याला 3 सेंटीमीटरचं वर्तुळ पाहिजे आहे. कंपासमध्ये 3 सेंटीमीटर अंतर घ्या. बरोबर 3 सेंटीमीटर. तर हे 3 सेंटीमीटर अंतर घेऊन आता पहिल्यांदा आपण ए हे केंद्र पकडून वर्तुळ काढूया. तर या ठिकाणी ए केंद्र आपण घेऊन 3 सेंटीमीटरचं वर्तुळ काढलेलं आहे. या वर्तुळाची ही जी त्रिज्या आहे ती 3 सेंटीमीटर घेतलेली आहे. 3 सेमी. पुन्हा 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आता आपल्याला बी वर ठेवून वर्तुळ काढायचं आहे. तर 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन दुसरं वर्तुळ काढायचं आहे. तर हे जी त्रिज्या आपण 3 सेंटीमीटर घेतलेली आहे, तर ही सुद्धा 3 सेमी घेतलेली आहे. आता पुन्हा 3 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन आता सी ह्या केंद्रावर ठेवा. सी ह्या केंद्रावर ठेवून आता आपल्याला 3 सेंटीमीटरचं पुन्हा वर्तुळ काढायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक वर्तुळाची त्रिज्या ही 3 सेंटीमीटर आपण घेऊन एकमेकांना बाहेरून स्पर्श करणारे वर्तुळ काढलेले, यांना स्पर्शबिंदूंना आपण नाव सुद्धा देऊ शकतो. इथे पी, इथे क्यू आणि इथे आर. अशा प्रकारे प्रत्येकी 3 सेंटीमीटर त्रिज्येचे बाह्य स्पर्शी वर्तुळे आपण काढलेली आहेत. प्रश्न 12वा त्याला स्टार केलेला आहे. वर्तुळाचे कोणतेही 3 बिंदू एकरेषीय नसतात हे सिद्ध करा. तर हे प्रमेय आहे. या प्रमेयासाठी आपल्याला आकृती काढायची आहे आणि ह्या आकृतीवरून पक्ष, साध्य आणि त्यानंतर सिद्धता अशा प्रकारे सर्व गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तर त्यासाठी तुम्ही अशी आकृती काढू शकता. इथे ओ केंद्र वर्तुळावर आपण ए, बी, सी असे हे 3 बिंदू घेतलेले आहेत. तर आपल्याला सिद्ध करायचं आहे की हे तिन्ही बिंदू एकरेषीय नाहीत. तर पक्ष आपलं असं होईल, ओ केंद्र असलेल्या वर्तुळात ए, बी व सी हे बिंदू वर्तुळावर आहेत. साध्य करायचं आहे बिंदू ए, बी व सी हे एकरेषीय नाहीत. या सिद्धतेचे पॉइंट्स असे होतील, जर आपण असं मानलं की ए, बी, सी हे एकरेषीय बिंदू आपण जर घेतलेत, तर ए, बी, सी हे एकाच रेषेमध्ये येतील आणि ह्या रेषेच्या बाहेर वर्तुळाचा केंद्र ओ आहे. तर ह्या ओ केंद्रापासून ह्या पूर्ण रेषेवर एकच लंब सरळ टाकता येईल. ए बी ही जीवा होईल, बी सी ही जीवा आहे, ए सी जीवा आहे, परंतु या सगळ्यांवर एकाच ठिकाणी लंब येईल, तो वेगवेगळा असणार नाही, कारण रेषेबाहेरील बिंदूतून रेषेवर एकच लंब असतो. तर ह्या गुणधर्मानुसार आपण इथं दाखवू शकतो की हे तिन्ही बिंदू एकरेषीय नाही. तर सुरुवातीला आपण म्हणूया सिद्धता.
समजा बिंदू ए बी व सी हे एक रेषीय आहेत असे मानू व या बिंदूतून एक वर्तुळ जाते. वर्तुळ केंद्रातून काढलेल्या लंब दुभाजकाने रेख AB, रेख BC व रेख AC दुभागले जातील. म्हणजेच केंद्रातून टाकलेला लंब या रेषेला तीन भिन्न बिंदूत छेदेल. परंतु हे विसंगत आहे, कारण केंद्रातून रेषेवर टाकलेला लंब रेषेला एकाच बिंदूत छेदतो. म्हणून बिंदू ए बी व सी हे एक रेषीय आहेत असे मानणे चूक आहे. म्हणून बिंदू ए बी व सी हे एक रेषीय नाहीत. म्हणून वर्तुळाचे कोणतेही तीन बिंदू एक रेषीय नसतात आणि हे सिद्ध. प्रश्न 13वा आकृती 3.91 मध्ये रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. या आकृतीच्या आधारे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. त्यासाठी इथे आकृती दिलेली आहे. या आकृतीच्या आधारे या प्रश्नांची उत्तरे आपल्याला काढायची आहेत. आपण एक एक करून या प्रश्नांची उत्तरे काढूया. तर सुरुवातीला आपण म्हणूया उत्तर. रेषा इथे पक्षामधून आपण घेऊया. रेषा PR वर्तुळाला बिंदू Q मध्ये स्पर्श करते. तर हे आपल्याला
दिले आहे किंवा पक्ष म्हणा. आता जर क्यू स्पर्श करत असेल तर क्यू, ए, टी आणि एस हे वर्तुळावर बिंदू आहेत. तर यांना जर आपण जोडलं तर चौकोन ए, टी, एस, क्यू हा वर्तुळावर चारही बिंदू असल्यामुळे हा चक्रीय चौकोन होईल. तर इथं आपण म्हणूया चौकोन ए, टी, एस, क्यू हा चक्रीय चौकोन आहे. तर पहिला प्रश्नाचं उत्तर आपल्याला सापडलेलं आहे. कोन टी ए क्यू, कोन टी ए क्यू हा जो कोन आहे आणि कोन टी एस क्यू हा जो कोन आहे, या कोनांची आपल्याला बेरीज काढायची आहे. तर चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोन आहेत. तर चक्रीय चौकोनाच्या सम्मुख कोनांची बेरीज 180 अंश असते. तर त्यानुसार आपण म्हणू शकतो मापन कोन टी ए क्यू अधिक मापन कोन टी एस क्यू बरोबर 180 अंश. इथे आपण म्हणूया चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोन पूरक असतात. म्हणजे त्यांची दोघांची बेरीज 180 अंश असते. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आपलं झालेलं आहे. त्याला आपण मार्किंग करूया. तर हे पहिल्याचं उत्तर आहे. दुसऱ्याचं उत्तर शोधायचं आपल्याला. कोन ए क्यू पी हा जो कोन आहे त्याच्याशी एकरूप असणारा कोन ए क्यू पी हा जो कोन आहे तो ए क्यू ह्या कंसामध्ये आलेला आहे आणि ह्या ए क्यू कंसामध्ये हा ए टी क्यू हा आलेला आहे, कारण ते एकाच कंसामध्ये अंतर्लिखित झालेले कोन आहे. तर ते कसे लिहायचे आहेत. तर इथं म्हणूया आपण मापन कोन ए क्यू पी हा अर्धा आहे मापन कंस ए क्यू. कोन ए क्यू पी ने कंस ए क्यूला खंडित केलेला आहे. तर ही स्पर्शिका आहे आणि ही छेदिका आहे. तर स्पर्शिका छेदिका गुणधर्मानुसार ह्या कंसाच्या अर्ध ह्या कोनाचं माप आहे. याला आपण विधान क्रमांक 1 म्हणूया. तर इथे स्पर्शिका छेदिका प्रमेय. त्याच पद्धत कंस ए क्यूला खंडित करणारा कोन ए टी क्यू आहे. त्याचं लिहूया आपण. तर मापन कोन ए टी क्यू बरोबर 1/2 मापन कंस ए क्यू. याला विधान क्रमांक 2. याला अंतर लिखित कोन प्रमेय. आता यामध्ये ए क्यूच्या अर्ध ह्या कोनाचं माप आहे आणि ए क्यूच्या अर्ध याचं माप आहे. म्हणजे हे दोन्ही जे कोन आहे ते ए क्यूच्या अर्धे असल्यामुळे हे दोन्ही कोन सारखे आहेत. इथं म्हणावं लागेल कोन ए क्यू पी हा एकरूप आहे कोन ए टी क्यूला. याला विधान क्रमांक 3 म्हणूया. विधान 1 आणि 2 वरून. आता तिसरा प्रश्न आहे. कोन क्यू टी एस शी एकरूप असणारे कोन कोणते. आता क्यू टी एस हा जो कोन आहे, कोन क्यू टी एस ने कंस क्यू एस ला खंडित केलेला आहे आणि या एस क्यू आर ने सुद्धा ह्या एस क्यू ला खंडित केलेला आहे. त्यामुळं ह्या एस क्यू आर हा त्याचा एकरूप कोन असणार आहे. तर कोन क्यू टी एस शी एकरूप असणारा कोन शोधायचा आपल्याला. तर इथं म्हणावं लागेल कोन क्यू टी एस बरोबर 1/2 मापन कंस क्यू एस. याला विधान क्रमांक 4 म्हणा.
इथे अंतर लिखित कोन प्रमेय. तसेच कोन SQR, कोन SQR बरोबर 1/2 मापन कंस QS, याला विधान क्रमांक 5, याला स्पर्शिका छेदिका प्रमेय. आता हे दोन्ही कोन जे आहेत ते QS च्या अर्धे आहेत, म्हणजे हे दोन्ही कोन एकरूप आहेत. तर आपल्याला कोन QTS शी एकरूप कोणता कोन विचारला होता, तर तो आहे SQR. याला विधान क्रमांक 6 म्हणा. विधान 4 आणि 5 वरून. तर ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं होतं, त्याला आपण मार्किंग करूया. प्रश्न 4 आहे, कोन TAS हा 65 अंशाचा दिलेला आहे. तर कोन TQS तर हा कोन विचारलेला आपल्याला, आणि कंस TS विचारलेला आहे. आता हा जर कोन आपण विचारात घेतला तर ह्या कोनाने सुद्धा हा TS कंसाला खंडित केलेला आहे, आणि ह्या कोनाने सुद्धा या TS ला खंडित केलेले आहे. तर हे दोन्ही कोन जे आहेत ते एकाच कंसात अंतर्लिखित झालेले कोन आहेत, त्यामुळे ते एकरूप असणार आहेत. तर आपल्याला म्हणावं लागेल कोन TAS बरोबर कोन TQS. तर ह्या दोघांचं माप 65 अंश होईल, कारण ह्याचं माप 65 अंश दिलेले आहे. याला आपण म्हणूया विधान क्रमांक 7. विधान क्रमांक 7 याला कारण देऊया एकाच कंसात अंतर लिखित कोन एकरूप असतात. हा TQS विचारलेला आहे, तर इथे कोन TQS बरोबर 65 अंश मिळेल. त्यानंतर हा कंस TS विचारलेला आहे. आपल्याला कंस TS चं माप काढायचं असेल तर हा जो कंस आहे तो ह्या कोनाने खंडित केलेला आहे. मग इथं म्हणावं लागेल मापन कोन TAS बरोबर 1/2 मापन कंस TS, याला कारण द्यायचं आहे अंतर लिखित कोन प्रमेय. आपल्याला याचं माप दिलेलं आहे, तर विधान क्रमांक 7 मध्ये ते आहे. तर याचं माप 65 अंश आहे. त्यानंतर हा 2 भागिले इकडं आल्यानंतर गुणिले होईल, इकडे राहील मापन कंस TS, याला म्हणायचं विधान 7 वरून. आता आपण हा गुणाकार करूया. मापन कंस TS बरोबर 5 दुने 10, हातचाला 1, 6 दुने 12 आणि 13, 130 अंश. अशा प्रकारे हा TS आपल्याला 130 अंश मिळेल. प्रश्न 5 मध्ये कोन AQP हा 42 अंश दिलेला आहे, आणि कोन SQR हा 58 अंश दिलेला आहे. तर आपल्याला कोन ATS, तर ह्या कोनाचं माप काढायचं आहे टोटल. तर ह्या कोनाचं माप काढताना हा जो कोन आहे तो आणि हा एकाच कंसाला खंडित करतात. तर हे आपण पहिल्यांदा हे करूया. इथं म्हणूया कोन AQP हा सारखा आहे कोन ATQ
तर हा आपल्याला 42 अंश दिलेला आहे, तर ह्याचं मापसुद्धा 42 अंश होईल. याला विधान क्रमांक 8 म्हणूया. विधान क्रमांक 8. इथे आपण वरती विधान क्रमांक 3 मध्ये आपण हे एकरूप दाखवलेले आहेत. इथं म्हणूया विधान 3 वरून. तर विधान क्रमांक 6 आहे. तर विधान क्रमांक 6 मध्ये कोन QTS हा आणि कोन SQR. प्रश्न 5व्या मध्ये कोन SQR हा 58 अंश दिलेला आहे, तर ह्याचं सुद्धा माप 58 होईल. या दोन्ही कोणांचं माप 58 अंश होईल. तर इथे आपण 58 अंश म्हणूया. तर हे विधान क्रमांक 9 म्हणूया. तर हे विधान आपण 6 वरून घेतलं. विधान 6 वरून. हा 42 आहे, तर हा सुद्धा 42 आहे, कारण एकाच कंसाला खंडित केलेले कोण आहेत हे. त्यानंतर हा 58 आहे, तर हा 58 आहे. मग आता आपल्याला पूर्ण कोन काढायचा आहे, तर आपल्याला कोन ATS काढण्यासाठी ह्या दोघांची बेरीज करावं लागेल. तर कोन ATS काढताना कोन ATQ अधिक कोन QTS. तर आपण इथे विधान क्रमांक 8 मध्ये हा ATQ हा 42 अंश आहे असं दाखवलेलं आहे. तर इथं 42 घेऊया, अधिक QTS हा 58 अंश आहे. तर याला म्हणायचं विधान 8 आणि 9 वरून. आता या दोघांची बेरीज करा. तर कोन ATS तर 2 आणि 8 असे 10 होतील. हातचाला 1, 4 आणि 5 9 आणि 1 10 अशा प्रकारे 100 अंश असं येईल. तर ह्या ATSचं माप 100 अंश येईल. तर हे 5व्या प्रश्नाचं उत्तर आहे. प्रश्न 14. सोबतच्या आकृतीत केंद्र O असलेल्या वर्तुळाच्या रेख PQ आणि रेख RS या एकरूप जीवा आहेत. जर कोन POR बरोबर 70 अंश आणि मापन कंस RS बरोबर 80 अंश, तर एक मापन कंस PR बरोबर किती, मापन कंस QS किती, मापन कंस QSR बरोबर किती, या 3 प्रश्नांची उत्तरे आपल्याला काढायची आहे. आता यासाठी आपण एक एक प्रश्नांची उत्तरे शोधूया. तर इथे सुरुवातीला म्हणूया उत्तर. त्यासाठी इथे आकृती दिलेली आहे. या आकृतीमध्ये O वर्तुळ केंद्र आहे आणि आपल्याला काही माहिती दिलेली आहे ती आपण इथे भरूया. रेख PQ जेवढे आहे तेवढीच रेख RS आहे, म्हणजे ह्या दोन जीवा ज्या आहेत त्या एकरूप आहेत. यामध्ये मापन कोन POR हा 70 अंशाचा दिलेला आहे. मापन कंस RS हा 80 अंशाचा दिलेला आहे. पहिला प्रश्न आहे मापन कंस PR बरोबर किती, तर ह्या PR ह्या कंसाचं माप काढायचं आहे. O वर्तुळ केंद्र आहे, तर POR हा केंद्रीय कोन आहे, तर त्याचा संगत कंस PR आहे. त्याचं माप सुद्धा 70 अंश असणार आहे, केंद्रीय कोनाचा संगत कंस. तर आपण उत्तर म्हणूया O वर्तुळ केंद्र. यामध्ये कोन POR हा POR बरोबर मापन कंस PR. तर याला कारण देऊया आपण केंद्रीय कोनाचा संगत कंस. तर याचं माप आपल्याला दिलेलं आहे 70 अंश, तर ह्याचं सुद्धा माप 70 अंश होईल. इथे कोन POR हा 70 अंश दिलेला आहे, म्हणून
मापन कंस PR बरोबर 70 अंश. तर हे पहिल्याचं उत्तर आहे. दुसरा प्रश्न आहे मापन कंस QS बरोबर किती. तर मापन कंस QS याचं माप काढायचं आहे. तर हा 70 अंश आलेला आहे. तर हा 80 अंशाचा दिलेला आहे. तर हा सुद्धा 80 अंशाचा होईल. तर आपण हा जो कंस काढायचा असेल तर हे पहिल्यांदा काढून ह्या टोटल जो आहे 360 मधून वजा केला तर हा राहील. तर आता बघूया आपण कसा काढायचा. तर इथे मापन कंस RS आपल्याला 80 अंश दिला आहे. इथे रेख RS एकरूप आहे रेख PQ हे पक्षात दिलेलं आहे आपल्याला किंवा दिले आहे. म्हणून मापन कंस RS बरोबर मापन कंस PQ याला कारण द्यायचं आहे एकरूप जीवा एकरूप कंस खंडित करतात. मापन कंस RS याचं माप 80 अंश आहे. तर PQचं माप सुद्धा 80 अंश होईल. तर मापन कंस PQ बरोबर 80 अंश. मापन कंस PR बरोबर 70 अंश याला विधान क्रमांक 1 म्हणूया. मापन कंस RS हा आपल्याला दिला आहे विधान क्रमांक 2 आणि मापन कंस PQ बरोबर 80 अंश याला विधान क्रमांक 3. मापन कंस हे सगळा PR अधिक मापन कंस RS अधिक मापन कंस PQ अधिक मापन कंस QS बरोबर 360 अंश कारण पूर्ण वर्तुळ. मापन कंस PR याची किंमत आपल्याला 70 अंश दिलेली आहे. मापन कंस RS हा 80 अंशाचा दिलेला आहे. मापन कंस PQ हा 80 अंशाचा दिलेला आहे आणि मापन कंस QS आपल्याला काढायचा आहे बरोबर 360 अंश. आता ह्या सगळ्यांची बेरीज करूया. इथे 8 8 16 आणि 7 23 आणि 0 तसंच 230 अधिक मापन कंस QS बरोबर 360 अंश. म्हणून मापन कंस QS बरोबर 360 अंश वजा 230 अंश. म्हणून मापन कंस QS बरोबर 360 वजा 230 तर 0. शून्यातून 0 गेल्यानंतर 0, 6तून 3 गेल्यानंतर 3 आणि 3तून 2 गेल्यानंतर 1, 130 अंश. तर मापन कंस QS बरोबर 130 अंश मिळेल. विधान क्रमांक 4 म्हणूया आपण. आता प्रश्न 5व्या मध्ये आपल्याला मापन कंस QSR ची किंमत विचारलेली आहे. इथे म्हणूया मापन कंस QSR बरोबर मापन कंस. तर QSR ची किंमत काढताना QS आणि SR या दोघांची बेरीज करावी लागेल. तर QS अधिक मापन कंस SR किंवा RS. आता इथे QS ची किंमत आपण काढलेली विधान क्रमांक 4 मध्ये 130 अंश आणि मापन कंस RS ची किंमत विधान क्रमांक 2 मध्ये 80 आहे. तर इथे 80 अंश. आता इथे मापन कंस QSR
बरोबर 0. 8 आणि 3 11 अचाला 1 आणि 1 आणि 1 2 तर 210 अंश. अशा प्रकारे मापन कंस QSR ची किंमत 210 अंश मिळेल.